नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण बघत आलेलो आहेत पूर्ण सिरीज आपली 10th अल्जेब्राची चालू आहे. त्याच्यामधलाच आपल्याला पहिला क्वेश्चन्स आता अल्जेब्रामध्ये प्रॅक्टिस 1.3 मध्ये आपण पोहोचलो आहे. जर तुम्ही याच्या अगोदरचे प्रॅक्टिस सेट बघितले नसेल आणि लेसनचे एक्सप्लेनेशन बघितले नसेल तेही तुम्ही बघून घ्या. आता तुमचा जास्तही वेळ न घालवता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरुवात करणार आहोत. तर बघा, प्रॅक्टिस 1.3 मधला हा आपला पहिला क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, हे असं जे सोल्युशन्स केलंय त्याचा म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला डिटर्मिनंट काढायचं आहे. तर बघा, जर 3/4 आणि 2/5 असं दिलंय, हे सगळे कोऑर्डिनेट्स दिले आपल्याला, तर याच्यात एकच मेथड यूज करायची. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. तर बघा, 3 × 5 3 × 5 इथे घेतले आपण क्रॉस मल्टिप्लाय, आणि 2 × 4 तर 2 × 4 ह्या दोघांमध्ये कशाचं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं. तर 3 × 5 = 15 आणि 2 × 4 = 8. तर ह्या दोघां 15 - 8 किती होतं, 7. हे होईल आपलं आन्सर. आता हा फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. आपण लगेच जास्त वेळ न घालवता सेकंड क्वेश्चनकडे वळूयात. तर चला आता बघूयात सेकंड क्वेश्चन, 1.3 मधला सेकंड क्वेश्चन. तर बघा, जसा पहिला क्वेश्चन सोडवला आहे तसेच आपल्याला 3 एक्झाम्पल सेकंड क्वेश्चनमध्ये दिलेत. तर ते कसे सॉल्व्ह करायचे हे आपण बघूयात. तर बघा, इथे काय -1 2 7 आणि 4 तुम्हाला सांगितलं होतं काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लाय. तर -1 × 4 आणि 7 × 2 असं जर आपण केलं तर आपल्याला मिडलमध्ये काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. तर बघा, -1 × 4 -1 × 4 किती होतात, -4 आणि -2 × 7 किती होतात, -14 -14. तर मायनस मायनस काय होत असतं, प्लस, मायनस मायनस प्लस होत असतं. आणि इथे काय आलं, 14 + 4 किती होत असतात, 14 आणि 4 18, आणि मोठ्या नंबरचं साईन देतात -18. हे होईल आपलं उत्तर, हे होईल आपलं आन्सर. कळालं. आता इथे मायनस मायनस, इथे एक कन्सेप्ट तुम्हाला शिकवायची. बघा, इथे पण 5 × 0 आणि 3 × -7. तर बघा, 5 × 0 काय होईल, 0. 5 × 0 0 आणि -3 × -7. आता मायनस मायनस प्लस होत असतं हे कशामध्ये, ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यावर. पण इथे काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. तर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस काय होईल, प्लसच होईल. मग 7 × 3 = 21 आणि मायनस मायनस प्लस प्लस 21. इथे मोठ्या नंबरचं साईन कुठे देतो आपण, इथे बघा, जेव्हा मोठ्या नंबरचं साईन देतो, जेव्हा दोघंही मल्टिप्लर, जेव्हा मायनस मायनस असेल नाही तर प्लस प्लस असेल तेव्हा, नाही तर प्लस मायनस असो. पण मल्टिप्लिकेशनमध्ये काय होईल, मायनस मायनस हे प्लस होईल, +21. 0 + 21 21 होईल आपलं आन्सर. व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे, नोट्स घेऊन बसायचे, नोट्स व्यवस्थित काढत चालायचे, लक्षात ठेवायचे. आता बघा, 7/3 आणि 5/3 3/2 1/2 हे एकदम सोपं आहे, नीट लक्ष द्या. बघा, 7/3 × 1/2 7/3 × 1/2 क्रॉस केलं आपण, आणि 5/3 × 3/2 आणि दोघांच्या मध्ये काय, मायनस. आता बघा, जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो, ॲडिशन करतो, तेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. एक तर इक्वल डिनॉमिनेटरने करतो, दोघांचे छेद समान करून घेतो. नाहीतर इक्वल डिनॉमिनेटर नसेल तर आपण काय करत असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता इथे काय मल्टिप्लिकेशन आहे, तर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण डायरेक्ट सरळ सरळ करत असतो. तर मल्टिप्लिकेशनचं बघा, A/B × C/D जर असेल तर याचा फॉर्म्युला काय, AC/BD असं. तर बघा, आता बघा, 7 × 1 7 3 2 6 -5 3 15 3 2 6 या दोघांमध्ये. आता बघा, इक्वल डिनॉमिनेटर आहे. इक्वल डिनॉमिनेटर म्हणजे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही. आता सरळ सरळ काय करायचं, 6 कॉमन घेतलाय, 6 कॉमन घेतला, मग 7 - 15. आता 15 मधून जर 7 गेले तर किती उरतात, 8. किती उरतात 15 मधून 7 गेल्यावर, 15 मधून जर 7 गेले तर किती उरतात, 8/6. पण मोठ्या नंबरला साईन कशाचं आहे, मायनसचं, -8/6. आता तुमच्या मागे जे उत्तर दिलेलं आहे ते 4/-4/3 म्हणजे कसं, याला बघा 2 ने जर डिवाइड केलं आपण, 2 3 6 2 4 8 -4/3. तर तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
जर कळाला असेल व्यवस्थित एकदम डोकं काम ठेवून सर्व काही करायचं आहे आपल्याला. सर्व एक्सरसाइज सर्व व्हिडिओ बघत चला. आता आपण वळूयात थर्ड क्वेश्चन. तर बघा 1.3 मधला थर्ड क्वेश्चन आपण सोडूयात. थर्ड मधला फर्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. बघा 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5 असं आपल्याला दिलेलं आहे. आता आपण सर्वात अगोदर सायमल्टेनियस इक्वेशनने सोडवत आलो, नंतर ग्राफ मेथडने शिकलो आणि आता डिटर्मिनंट मेथडने म्हणजे क्रेमर्स रूलने आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. तर बघा सर्वात अगोदर चेक द फॉर्म ax + by = c. सर्वात अगोदर जे आपल्याला इक्वेशन दिले ते ax + by = c मध्ये आहे की नाही हे बघायचं आहे. तर हे बघून झाल्यावर मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या इक्वेशनला सोडवायला सुरुवात करायची. आता बघा हे बरोबर ax + by = c, ax + by = c या फॉर्ममध्ये आहे. हे आपलं इक्वेशन फर्स्ट आणि हे इक्वेशन सेकंड बरोबर. आता त्याच्यामधून जो x चा कोऑर्डिनेट आहे तो a1, जो y चा कोऑर्डिनेट आहे तो b1, जो फक्त कोइफिशियंट आहे तो काय होईल c1. कळालं. तर हे पण लिहून घ्यायचं आहे. याच्याने आपल्याला काय होईल, गणित सोडवायला सोपं जाईल व मदत होईल बरोबर. a1 b1 c1 आणि a2 b2 c2 इथे a2 b2 आणि c2. तर बघा या अशा व्यवस्थित लिहून घेतलं आपण. इक्वेशन 1चं a1 b1 c1 आणि इक्वेशन 2चं a2 b2 c2 हे कळालं. आता इथे हे -4 आहे हे विसरायचं नाही. कधी कधी काय होतं घाईगडबडीत आपण फक्त 4 घेऊन घेतो, इथे -4 आहे. तर बघा बाय क्रेमर्स रूल आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. सर्वात अगोदर डी ची व्हॅल्यू काढायची, डिटर्मिनंटची. याच्यात तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये फॉर्म्युलेज दिले, डी कसं काढायचं, dx कसं dy हेही मी तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थित लिहून दिले सर्व काही. तर बघा आता चा फॉर्म्युला काय की त्याच्यात कॉन्स्टंट नंबर येत नाही, त्याच्यात फक्त a1 a2 b1 b2. dx चा फॉर्म्युला काय की त्याच्यात काय x आहे ना, हा dx आहे ना, तर त्याच्यात x वाल्या व्हॅल्यू येणार नाही. x वाल्या व्हॅल्यू काय a, तर मग a च्या व्हॅल्यू येणार नाही. आता हा dy, तर dy चं काय b आहे, तर मग याच्यात b च्या व्हॅल्यू येणार नाही. हे असं थोडंसं ट्रिकी वेने डोक्यात ठेवून चालायचं. तर बघा आता बघा डी ची व्हॅल्यू काय a1 a2 b1 b2. तर a1 ची व्हॅल्यू काय 3, a2 ची व्हॅल्यू आहे 4, b1 ची काय -4 आणि b2 ची आहे 3 बरोबर. याला आता हेच गणित कसं झालं तुमचं पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन सारखं. तर काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय आणि त्याच्यामध्ये काय करायचं सबट्रॅक्शन. बघा 3 × 3 4 × -4 आणि दोघांमध्ये मायनस. आता हे दोघं मायनस जवळ येत होते म्हणून आपण काय केलंय ब्रॅकेट घेतलंय. तर 3 × 3 9 मायनस 4 × 4 16 -16. तर बघा 9 मायनस काय होत असतं प्लस, मग 9 9 काय होईल मायनस होईल प्लस, मग काय होईल 25 हे आन्सर आपलं येईल. तर डी काय आलाय आपला 25. आता dx शोधूयात c1 c2 b1 b2. कळालं. फॉर्म्युलेज कसे लक्षात ठेवायचे समजले. तर बघा c1 c2 चे काय 10/5 10:5 -4:3 b1 b2 चे. तर 10 × 3 -4 × 5. तर 10 3 जा 30 मायनस काय होईल प्लस 4 5 जा 20. मग 30 मायनस प्लस 30 + 4 20 होईल 50. मग dx काय होईल आपला 50. कळालं. आता dy शोधूयात. तर a1 a2 dy चा फॉर्म्युला काय a1 a2 c1 c2, कारण की त्याच्यात y च्या टर्म्स येणार नाही आणि y च्या टर्म्स कोणत्या आहेत b वाले, मग त्याच्यात a आणि c च येईल. तर 3 × 5 आणि 10 × 4. मग 3 × 5 -4 × 10. मग 3 5 जा 15 -4 × 10 किती 40. मग 15 - 40. आता काय करायचं 40 - 15च करायचंय, पण मायनसचं साईन पुढे लावून द्यायचं. 40 मधून 15 गेले किती उरले 25 आणि मोठ्या नंबरला कशा सिम्बॉल आहे मायनसचं, तर -25. आता बघा आपल्याला डी ची व्हॅल्यू आली आहे, dx ची आली आहे आणि dy ची व्हॅल्यू. याच्यावरनं आपण काय करू शकतो x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. त्याचाही आपल्याला फॉर्म्युला दिलाय. तर बघा तर x चा फॉर्म्युला काय आहे dx/d. म्हणजे dx ची व्हॅल्यू काय आली 50 आणि d काय आलंय 25. मग 50 डिवायडेड बाय 25. 25 1 जा 25 25 2 जा 50. आपला आन्सर काय येईल x = 2
आणि परत वायची व्हॅल्यू काय dy, आपण जे जे कोऑर्डिनेट्स आहेत तेच ची व्हॅल्यू वरती घ्यायची आणि मग ची व्हॅल्यू खाली घ्यायची. मग y इक्वल्स टू dy अपॉन डी. मग बघा dy अपॉन डी, तर dy काय आला आहे आपला -25 आणि डी काय 25. 25 वन जा 25, 25 वन जा 25, वरती काय उरेल -1. मग तसंच एक्सची व्हॅल्यू आली आपली 2 आणि वायची व्हॅल्यू आली -1. जर तुम्हाला समजत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. एखादा क्वेश्चन तुम्हाला समजला नसेल तोही मला सांगत चला. याच्याने मी तुम्हाला काय करेल की व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, नाहीतर पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगेल. आता आपण फर्स्ट क्वेश्चन हा झाला आहे, आपण आता सेकंड क्वेश्चनकडे वळूयात. तर चला आता बघूयात आपण सेकंड एक्झाम्पल. सेकंडमधलं हे सेकंड एक्झाम्पल आहेत. तर त्याच्यामध्ये 4x + 3y -4 इक्वल्स टू 0, 6x इक्वल्स टू 8 - 5y. आता तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की हे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, आपल्या रेग्युलर फॉर्ममध्ये ax + by इक्वल्स टू c मध्ये. तर त्याला आपण काय करूयात, ax + by इक्वल्स टू c. आता ax + by हे c आहे, तर हा 4 -4 काय होईल तिकडे जाईल, तिकडे जाऊन काय होईल +4. तर याला काय करूयात ax + by इक्वल्स टू 4, हा होईल a फर्स्ट. आता याला पण cx इक्वल्स टू 6x इक्वल्स टू 8 - 5y. आता yला इकडे आणायचं आहे आपल्याला. तर बघा 6x + 5y -5y इकडे येऊन काय होईल +5y आणि कॉन्स्टंट नंबर तिकडेच. तर बघा हा 8 इकडेच, 6x + 5y इक्वल्स टू 8. हे दोघंही एक्झाम्पल आपले ax + by इक्वल्स टू c या फॉर्ममध्ये प्रिपेअर होतील. आता ह्या फॉर्ममध्ये प्रिपेअर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट इक्वेशनपासून a1 b1 c1 काढायचं आणि सेकंड इक्वेशनपासून a2 b2 आणि c2. बरोबर. तर बघा a1 काय आहेत एक्सचा कोऑर्डिनेट, a1 4, b1 3 आणि c1 4, a2 6, b2 5, c2 8. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल तर काय करा, व्हिडिओ स्टॉप करा आणि पुढचं एक्झाम्पल स्वतः सोडून बघा आणि नंतर आपला आन्सर चेक करायला व्हिडिओ बघा. तर बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये पण कळवत चला समजतं आहे की नाही, येस ऑर नो. तर बघा आता सर्वात अगोदर काय करतो, क्रेमर्स रूलनुसार आपण बाय क्रेमर्स रूल आपण काय करतो डिटर्मिनंट काढतो. तर बघा a1 a2 b1 b2 d ची काय हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आता परत मी रिपीट करणार नाहीत, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे फॉर्म्युला काय. आता a1 ची व्हॅल्यू 4, a2 ची 6, b1 ची 3, b2 ची 5. आता यांना काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्याच्या दोघांमध्ये सबट्रॅक्शन. तर 4 5 जा 20 आणि 6 3 जा 18, 20 - 18 2. कळालं. तसंच dx c1 c2 b1 b2 कळालं. तर c1 ची व्हॅल्यू काय 4, c2 ची 8, b1 ची 3, b2 ची 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि दोघांमध्ये मायनस, काही याच्यात अवघड नाही. तर बघा 4 5 जा 20 आणि 8 3 जा 24. या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर काय येतं 4, पण मोठ्या नंबरचं साईन काय मायनस, तर -4. लक्षात ठेवायचं आहे, हे सायन्स विसरायचे नाही. हे सायन्स विसरले तर आपले काही मार्क्स जाऊ शकतात. तर dy, आता dyचं काय a1 a2 c1 c2. dy ची किंमत काय आहे बघा b, d च्या व्हॅल्यू b ला आहे, तर b याच्यात येणार नाही. a1 आणि a आणि c 4/6 4 6 4 8, a1 b1 a1 a2 c1 c2 च्या व्हॅल्यू. तर 4 आणि ह्या दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन, 4 8 जा 32 मायनस 4 6 जा 24, 32 - 24 8. dx d dy या तिघीही व्हॅल्यू आपल्याला आलेल्या आहेत. तर आपण आता काय करू, क्रेमर्स रूलनुसार बाय क्रेमर्स रूल एक्सची व्हॅल्यू कशी काढली जाते dx अपॉन d. म्हणजे dxच्या व्हॅल्यूला कशाने डिवाइड करायचं d ने. तर dxची व्हॅल्यू काय आलेली आपली -4. तर -4 डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, इथे येईल -2. तसंच y, dy ची व्हॅल्यू काय 8 अपॉन d, d काय आलंय 2, तर 2 1 जा 2, 2 4 जा 8, तर 5. x इक्वल्स टू काय -2 आणि y इक्वल्स टू 4 या होईल आपल्या व्हॅल्यू. कळालं. आता आपण वळूयात थर्ड क्वेश्चन.